अजूनही आपल्याकडे समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू झालेला नाही. त्यामुळेच आपल्याकडे विविध वैयक्तिक कायदे आजही लागू आहेत. उदाहरणार्थ हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू विवाह कायदा इत्यादी. मग हे जर एखाद्या विशिष्ट धर्माला मानणाऱ्या लोकांकरता कायदे असतील, तर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं, उदाहरणार्थ एखाद्या हिंदू व्यक्तीने धर्मांतर केलं, तर त्याच्या वारसा हक्कावर काही परिणाम होतो का? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उद्भवतो. कारण हल्ली हे धर्मांतराचे प्रकार हल्ली काय पूर्वी सुद्धा काही तुरळक प्रमाणात का होईना हे प्रकार होत असतात. मग प्रश्न असा येतो की त्याने वारसा हक्कावर काय परिणाम होतो? धर्मांतर केलं तर त्याचा मूळ धर्माशी, मूळ कुटुंबाशी संबंध संपतो का? त्याचा वारसा हक्क नष्ट होतो का? या संदर्भात नेमकी कायदेशीर तरतूद काय आहे? याचीच थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण आज बघणार आहोत. सगळ्यात पहिले एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की जेव्हा आपण वारसा हक्क असं म्हणतो, तेव्हा एखाद्या कुटुंबात जन्मल्यामुळे मिळणारा तो हक्क असतो. साहजिकपणे कोणाचाही वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क असतो आणि सहसा जन्मानंतर झालेल्या गोष्टींचा जन्मसिद्ध हक्कावर विपरीत परिणाम सहसा होत नाही. आणि अशाच नंतरच्या गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मांतर. आता या संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये अतिशय सुस्पष्ट तरतूद आहे. ती तरतूद काय म्हणते? धर्मांतर केलेल्या व्यक्तीच्या वंशजांची अपात्रता. या कायद्याच्या प्रारंभापूर्वी किंवा नंतर एखादी हिंदू व्यक्ती दुसऱ्या धर्मात धर्मांतर करून हिंदू राहिली नसल्यास, अशा धर्मांतरानंतर जन्मलेली त्याची किंवा तिची मुले आणि त्यांचे वंशज त्यांच्या कोणत्याही हिंदू नातेवाईकांच्या मालमत्तेवर वारसा मिळवण्यास अपात्र ठरतील. म्हणजे आता ही जी अपात्रता आहे ती कोणाची आहे? तर धर्मांतरित व्यक्तीच्या वंशजांची ती अपात्रता आहे. जी धर्मांतरित व्यक्ती आहे ती धर्मांतरामुळे अपात्र होते असं इथे कुठेही लिहिलेलं नाही. तशी कोणतीही कायदेशीर तरतूद किमान माझ्या तरी बघण्यात, वाचण्यात, ऐकण्यात आलेली नाही. मग प्रश्न असा येतो की धर्मांतराने वारसा हक्क संपतो, हा समज आला कुठनं? तर ह्याला एक अतिशय साधं तर्कशुद्ध उत्तर आपल्याला देता येईल. जेव्हा कोणत्याही कायद्याच्या मागे आपण धर्माचा शब्द वापरतो, उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू गार्डियन्स अँड वॉर्ड्स किंवा जे काही असे विविध कायदे असतील ते, तर जेव्हा कायद्यामध्येच एखाद्या धर्माचा शब्द वापरलेला असतो, तेव्हा तो कायदा त्या धर्माच्या लोकांपुरताच मर्यादित आहे असा एक सर्वसाधारण समज होणं यात काही गैर नाही. आणि मग एखाद्या धर्माच्या लोकांकरता एखादा कायदा असेल, तर त्या धर्मात ती व्यक्ती राहिली नाही, तर तो कायदा आणि त्याचे फायदे त्याला मिळणार नाहीत. हा एक साधा तर्क चालतो. पण काही वेळेला साधा तर्क आणि कायदेशीर तरतूद याच्यात सूक्ष्म भेद असतो. आणि तसाच भेद या कायदेशीर तरतुदीमध्ये आहे. म्हणून एक कायम लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार वारसा हक्क आहे, त्या व्यक्तीने धर्मांतर केल्यामुळे त्या व्यक्तीचा वारसा हक्क नष्ट होत नाही. पण धर्मांतरित व्यक्तीची जी काही पुढची वंशज असतील, जे काही पुढचे वंशज असतील, त्यांना धर्मांतरित व्यक्तीच्या कोणत्याही नातेवाईकांच्या कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेत कोणताही हक्क मिळत नाही. आता कोणत्याही नातेवाईकांच्या हे जास्त महत्वाचं आहे. कारण काही वेळेला एखादा व्यक्ती वर्ग 1 वारस एखाद्या ठिकाणी असेल, वर्ग 2 वारस दुसऱ्या ठिकाणी असेल, वर्ग 3 वारस अजून एखाद्या ठिकाणी असेल, तर या सगळ्या वारसा हक्कांचा हे सगळे वारसा हक्क नष्ट होतात हे स्पष्ट करण्याकरता कोणत्याही नातेवाईकांच्या हा शब्द वापरलेला आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकदा धर्मांतर केलं की धर्मांतरित व्यक्तीची जी काही अपत्य किंवा त्याचा पुढचा जो काही वंश असेल, त्या वंशाला धर्मांतरित व्यक्ती आणि त्याच्या कोणत्याही नातेवाईकांच्या मालमत्तेत कोणताही वारसा हक्क मिळत नाही हे निश्चित. आता याच्यात परत थोडीशी गंमत किंवा थोडासा संभ्रम असा उरलेला आहे की जर धर्मांतरित व्यक्तीला त्याच्या हयातीत
वारसा हक्क हवा असेल, त्याच्याकरता त्याने वाटपाचा दावा दाखल केला असेल आणि वाटपामध्ये त्याला मालमत्ता मिळाली असेल, वाटपामध्ये मिळाली म्हणजे त्याची ती स्वकष्टार्जित झाली आणि ती त्याने जर पुढे त्याच्या वंशजांना दिली, तर मग त्याचं काय होणार? कारण एका अर्थी त्यांना ती मालमत्ता काही वारस म्हणून मिळालेली नाहीये, तर त्याच्या पूर्वजांनी वाटपाने ती मालमत्ता मिळवलेली आहे आणि वाटपाने मिळालेली स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणून ती त्यांनी पुढे जर पाठवली असेल, पुढे जर हस्तांतरित केली असेल, तर त्याच्यातला आपल्याला हक्क नाकारता येईल का? हा एक थोडासा क्लिष्ट, नाजूक आणि संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी सुद्धा बरेच दिवस शोध घेतोय. पण या संदर्भात एखादा निर्णायक निकाल अजून तरी माझ्या हाती लागलेला नाही. या संदर्भात निर्णायक माहिती जेव्हा केव्हा माझ्या हाती येईल, तेव्हा ती निर्णायक माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. तूर्तास धर्मांतरित व्यक्तीचा वारसा हक्क धर्मांतरामुळे नष्ट होत नाही. पण धर्मांतरित व्यक्तीच्या वंशजांना धर्मांतरित व्यक्तीच्या किंवा नातेवाईकांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळत नाही. एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी पुरेसं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.